हां तुका दाखवतो 33 मंडळी. तर आज बनवलं होतं नाश्त्याला बघा. मी हे गव्हाच्या पिठापासून बनवले. त्याच्यामध्ये मी सिंपल सामान टाकले, आपल्या घरातले मसाले आहेत ते सगळे, आणि एक बारीक कांदा चिरलाय, धने पावडर टाकले, गरम मसाला टाकलाय, मीठ, हळद, एवढं नॉर्मल सामान आहे. आणि त्याच्यापासून मी बघा आता नाश्ता बनवणार आहे. आमच्या स्कूलच्या डब्यासाठी बनवले आमच्या पिनूला, जेव्हा आपल्याकडं काहीच नाही इमर्जन्सी. मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज घरात नाश्त्याला काहीच नव्हतं आणि नाश्ता बनवायचा होता मला पटकन. आमच्या राजवर्धनच्या टिफिनला पण द्यायचा होता आणि माझा मुलगा पण सकाळी जातो लवकर, त्याच्यासाठी नाश्ता बनवायचा होता. तर पोहे खाऊन खाऊन कंटाळा आला होता. मला आता वेगळं काय करावं पोरांना खायला. तर हे बघा मी असं बनवले. म्हणजे तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं, गडबड भरपूर होती की बाबा व्हिडिओ पूर्ण दाखवायचा होता तुम्हाला की मी याच्यामध्ये काय काय टाकले काय काय नाही, पण वेळ नाही भेटला. मी हे गव्हाचं पीठ घेतले 2 वाटी आणि गव्हाच्या पिठामध्ये मी टाकले धने पावडर, हळद, मिरची पावडर, 2 बारीक चिरलेले कांदे, कोथिंबीर, मीठ, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला थोडासा. याच्यापेक्षा दुसरं काही टाकलं नाही, एकदम नॉर्मल. आणि गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये मी दुसरं काही रवा वगैरे काही वापरलं नाही. आणि हे बघा ते एकदम छान फेटून घेतलं आणि त्याच्यापासून मी नाश्ता बनवते. आता तर मी दाखवते मी काय बनवते ते. एकदम छान बनतो नाश्ता आणि एकदम छान टेस्टी झाला आहे. म्हणजे मुलाला मी बनवून दिलं, तो खाऊन गेला कामावर, आणि आमचा राजवर्धन पण गेला शाळेला स्कूलला टिफिन घेऊन, त्याला पण खूप आवडलं. तर मी आता तुम्हाला दाखवते की मी ते कसं बनवलं आहे ते. म्हणजे याच्यातलं साहित्य तर टाकलं ते मी नंतर नेक्स्ट टाईम दाखवेल तुम्हाला, कारण तेव्हा माझ्या डोक्यात नव्हतं, गडबड होती भरपूर, ते दाखवायचं होतं पण विसरून गेले. तर मी आता कसं बनवते म्हणजे तव्यामध्ये कसं टाकते ना, सेम जे आपण उत्तप्पा डोसा करतो त्या पद्धतीनंच आहे, पण खायला खूप छान लागतं, मस्त. फक्त गव्हाच्या पिठापासून आहे. तर चला पुढं बघू आपण. तवा चांगला असा गरम झाला आहे. तुम्ही म्हणाल की तवा एवढा काळा का केला आहे, तर मी तो तवा ऑलरेडीच काळा आहे आणि आणखी मी काळा बनवला आहे कारण मला उत्तप्पा डोसा वगैरे बनवण्यासाठी असा तवा लागतो मला. तर हे पण तवा खूप गरम झाला आहे एकदम चांगला. आणि आता आपण जे बॅटर तयार केले ते टाकून घ्यायचं. एकदम सोपं आहे, 5 मिनिटात झटपट नाश्ता तयार झाला माझा, 5 मिनिटात. आणि मुलगाही खुश झाला, खूप चिडला होता. पोहे दररोज पोहे 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 बनवते, म्हणला काहीतरी वेगळं बनव जरा. मग मी हे बनवलं. असं एवढं आवडलं त्याला, खुश पण झाला. कसं असतं मुलांना ना, चिडायला फक्त आई दिसते, त्याच्यामुळं काही नाश्ता नसेल तर लगेच आईवर चिडले. त्याच्यामुळं काहीतरी झटकीपट मस्त बनवला आणि लगेच होऊन जातो छान. हे तर हे पहा, हे जे काय केले मधुरी ना, एकदम सगळ्या वस्तू घरातल्या कुठं व्यवस्थित ठेवत नाही. मला उलटनं सापडायला म्हणून मी काही जुगाड केला बघा, भातवडीने उलटून टाकले त्याला, उलटनं सापडत नव्हतं. हे पहा किती छान झाले ना, मस्त वाटते. खायला तर खूप टेस्टी लागते, मस्त लागते. तुम्ही नक्की करून पहा, असं खूपच छान लागते. जेव्हा काही घरात नाश्ता नसेल तेव्हा 5 मिनिटात झटपट तयार होणारा नाश्ता. तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनेलचा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला, श्री स्वामी समर्थ. हे पहा किती छान झाले. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.